नमस्कार. काव्ययोग काव्यसंस्था पुणे आयोजित महाराष्ट्राचा लाडका कवी व्हिडिओ काव्यवाचन स्पर्धा 2026 पर्व दुसरे. मी किरण सुभाष चव्हाण कोल्हापूर येथून माझी स्वरचित कविता आपल्यासमोर सादर करीत आहे. बाळंतपण. बाळंत या शब्दाचाच अर्थ मुळात बाळ तरी नाहीतर अंत तरी असा आहे. गर्भात आकाराला आलेला जीव पूर्ण रूपात साकारताना मांडलेला जीवाचा आकांत म्हणजे बाळंतपण. बाळंतपण म्हणजे असतो बाईचा नवा पुनर्जन्म. बाईपणातून आईपणात रूपांतर होणारी अत्युच्च पातळी म्हणजे बाळंतपण. वेदना कोणाला हवी हवीशी वाटेल, पण कितीही असह्य असल्या तरी तिला त्या हव्या हव्याशा वाटतात. वेदना नको म्हणून कुठलीही बाई नाकारत नसते कधीच बाळंतपण. वेदना नको म्हणून कुठलीही बाई नाकारत नसते कधीच बाळंतपण. मरण यातना भोगून पुन्हा मिळणार असतं तिला जिवंतपण. वेदनेचं आणि बाळंतपणाचं नातं असतं अतूट. सोसत नसते तरी सोसते, अनावर किंकाळी फुटत असते. व्याकुळ होते, कासावीस होते, भान हरपून जात असते आणि जीवन मरणाच्या मधली झुंज बाई देत असते. शेवटी बाल तरी नाहीतर अंत तरी, इतक्या अटीतटीची निकराची झुंज असते बाळंतपण म्हणजे. किती मोठा त्याग असतो ना बाईचा आई होण्यासाठी. शरीरासोबत जीवाचं समर्पण देते ती यासाठी. शेवटी अनंत यातनेचा वेदनेचा अंत पाहणाऱ्या सहनशीलतेचा सामना करून होते ती बाळंतीण. टाकते सुटकेचा निश्वास, देते एका जीवाला श्वास, जणू ओतते आपला जीव त्या जीवात. हाडामासाचं जिवंत साजिवंत सुंदर कलाकृती साकारणारी विश्वातली एकमेवाद्वितीय कलावंत असते ती म्हणजे बाळंतीण. बाळ जन्म घेतो आणि बाईचाही आई म्हणून जन्म होतो. सोपं नाही आई होणं, ते दिव्य पार करावं फक्त बाईनच. बाईलाच आईपणाची का असते चाहूल. वेदनेचा हा भोग वाटा बाईच्याच का वाट्याला. तिच्याच वाट्याला निसर्गानं हे बाळंतपण का दिलंय, तर निसर्गानं नवनिर्मितीचं आणि सृजनशीलतेचं सौख्य एक मातीच्या आणि दुसरं मातेच्या पदरी घातलंय. मातीच्या आणि मातेच्या नावात एका वेलांटीचा फरक आहे असं म्हणतात. खरं आहे ते. जशी माती तशी माता. मातीसारखंच मातेला आईच्या कसोटीवर उतरावं लागतं आणि म्हणूनच बाईला आईपणाचं वरदान लाभलेलं असतं. सोपं नसतं आई होणं. त्यासाठी बाईच्या जन्माला यावं लागतं आणि आई होण्यासाठी प्रत्येक बाईला बाळंतपणातून जावं लागतं आणि आई होण्यासाठी प्रत्येक बाईला बाळंतपणातून जावं लागतं. धन्यवाद.